तालुक्यातील नांदूर-शिंगोटे ग्राम क्रमांक 96 मधील नाशिक-पुणे महामार्गापासून एकलव्य नगरमार्गे चिचवणवाडीकडे जाणाऱ्या प्रचलित वहिवाटीच्या रस्त्याला बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे। या रस्त्याचा स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन ये-जा, शाळा, कॉलेज, बाजार, आरोग्य सेवा व शेतीसाठी मोठा उपयोग असून या भागात आदिवासी समाजाची मोठी लोकवस्ती आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कोणीतरी संबंधित रस्त्यावर अडथळे उभी करून किंवा रस्ता बंद करून वाहतुकीवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे परिसरातील नागरिकांचे हक्क प्रभावित होण्याची आणि भविष्यात कायदा व्यवस्थेची गडबड होण्याची शक्यता असल्याचे तक्रारकर्त्यांनी म्हटले। त्यांनी सांगितले की हा मार्ग अनेक वर्षापासून सार्वजनिक दळणवळणासाठी वापरात असून कोणत्याही व्यक्तीने स्वतःहून रस्ता बंद करणे वा अडथळे निर्माण करणे योग्य नाही। तक्रारदारांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करत असे निवेदन सादर केले आहे की ग्राम क्रमांक 96 मधील सदर प्रचलित वहिवाटीच्या रस्त्याची तातडीने शासकीय मोजणी करावी। प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून महसूल अभिलेख, नकाशा व उपलब्ध मोजणी नोंदीची तपासणी करावी। मोजणी व चौकशी पूर्ण होईपर्यंत रस्त्यावर कोणताही अडथळा न आणता रस्ता पूर्ववत करून नागरिकांसाठी खुला ठेवावा। रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित व्यक्तीस कायदेशीर प्रतिबंधक मनाई नोटीस देऊन आवश्यक कारवाई करावी। या प्रकरणात आदिवासी समाजातील नागरिकांच्या दळणवळणाच्या हक्काचा विशेष विचार करून त्वरित आणि संवेदनशीलतेने निर्णय घ्या। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत स्थानिकांनी सुचवले की मोजणी व चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही बांधकामे, कुंपण किंवा इतर अडथळे लावून नागरिकांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रयत्नाला प्रतिबंध करावा। तसेच केलेल्या कारवाईची व शासकीय मोजणीची माहिती ते लेखी स्वरूपात देण्यात यावी, असेही त्यांनी विनंती केली आहे। या प्रकरणावर स्थानिक प्रशासनाचे काय निर्णय येतात आणि पोलीस काय कारवाई करतात हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल। स्थानिक नागरिकांनी तातडीने मार्गावर सतर्कता ठेवली असून प्रशासनाकडून शक्य तितक्या वेगाने तपासणी व संरक्षणात्मक उपाय अपेक्षित आहेत। SN न्यूजसाठी संतोष शिरसाट। चालवलेले सरकारी मोरी तोडण्याचा यांना काय अधिकार आहे? इकडं आमच्या घरामध्ये पाणी गेलंय, पावसाचं पाणी सर्व साठून आमच्या घरामध्ये जातंय पाणी। एवढा कुठं अन्याय असतो का? शेळके कंपनी कशाची होती हे आम्हाला माहिती नाही, पण कंपनीचं त्यांचं काम चालू आहे आणि त्यांनी हे सरकारी मोरी तोडून टाकलेली आहे आणि बिना परवाना आणि आमच्याकडं आमच्या घरामध्ये पाणी जाते। आता सध्याला पहिलं पूर्वीचं पाणी त्या मोरीनं जात होतं, ती मोरी बंद करून दुसऱ्या छोट्या छोट्या मोऱ्या टाकून आमच्या जागेत आणून त्यांनी त्या मोऱ्या टाकलेल्या आहेत। याचा काय अधिकार आहे? एवढंच आमचं म्हणणं आहे। नांदूर-शिंगोटे नाशिक-पुणे हायवेकडनं एकलव्यनगर चिंचवणवाडी या रस्त्याकडे जात असताना बऱ्याच लोकांनी तिथं अतिक्रमण केलं आहे। मी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतो का हे झालेलं अतिक्रमण आम्ही तुम्हाला वारंवार दाखवूनही दिले, आमचे पत्रव्यवहारही झाले आणि हे अतिक्रमण जर त्वरित निघालं नाही तर आम्ही मोठं इथं आंदोलन छेडणार आहे। कारण या रस्त्यावरती ये जा करताना शाळेतील विद्यार्थी असतात, मोलमजुरी करणारे लोक, गोरगरीब लोक या रस्त्याने जात असतात आणि याच्या अगोदर इथं ॲक्सिडेंटचे प्रमाण फार झालेले आहे। मी प्रशासनाला विनंती करतो की झालेलं अतिक्रमण जर तुम्ही त्वरित काढलं नाही आणि ते पुढे एक झेड आकाराचा रस्ता तयार झाला आहे नवीन, तो आम्हाला मान्य नाही आहे। तो प्रशासनाने आम्हाला जो जुना रस्ता आहे तोच दिला पाहिजे आणि जर तो रस्ता आमचा रोखला तर आम्ही तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन करू, रास्ता रोको करू। त्याच्यामुळं मला प्रशासनाला विनंती आहे या गोरगरीब मायबाप जनतेच्या वतीनं का आमच्यावरती कुठला अन्याय नाही झाला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, याचीच प्रशासनाने दखल घेऊन आणि आमचा जो वहिवाटीचा 80 वर्षापूर्वी जुना रस्ता आहे तोच आम्हाला पाहिजे। आणि जर तो रस्ता आमचा बंद झाला तर आम्ही एक नाशिक-पुणे हायवे रोडला चक्का जाम आंदोलन करू, ही प्रशासनाला विनंती करतो आणि त्यांनी आमचे प्रश्न त्वरित मार्गी लावा ही विनंती करतो आणि थांबतो। गेल्या काही दिवसापूर्वी नांदूर-शिंगोटे एकलव्यनगर मार्गे चिचवणवाडी नळवाडी हा पारंपरिक रस्ता, पूर्वीपासून रस्ता आमचे आदिवासी लोक असतील, दलित लोक असतील किंवा अन्य काही लोक असतील, हे सर्व लोक या ठिकाणी काही पूर्वीपासून लोक म्हणजे पिढ्यानपिढ्या हा रस्ता वापरत होते आणि तो रस्ता वापरत असताना जवळजवळ भारत स्वातंत्र्य होऊन 80 वर्षे तर पूर्ण झाले, परंतु त्याच्या आधीपासून या ठिकाणी आमचे आदिवासी लोक या ठिकाणी या दऱ्याखोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहे आणि हा रस्ता त्या ठिकाणी वापरला जातो आहे। परंतु हल्ली काही दिवसापूर्वी
या ठिकाणी काही लोकांनी क्षेत्र या ठिकाणी विकत घेतलं आणि विकत घेतलं असल्या कारणानं त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आणि ते अतिक्रमण या ठिकाणी हटवावं म्हणून आम्ही 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये पण या ठिकाणी ठराव दिलेला आहे. ग्रामसभेकडून तो ठराव घेतलेला आहे, निवेदन त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. पंचायत समितीकडं, बांधकाम विभागाकडं आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि तहसील कार्यालयामध्ये पण या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज या ठिकाणी आम्हाला भरपूर ठिकाणी उडवडीची उत्तरं देण्यात आली का हा रस्ता आम्ही शिफ्टिंग करू, हा रस्ता आमच्या क्षेत्रातून जातो आहे, हा रस्ता आम्ही बंद करू. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आदिवासी बांधव या ठिकाणी एकत्रित येऊन आम्हाला या मीडियाच्या या माध्यमातून एकच सांगायचं अधिकारी लोकांना किंवा प्रशासनाला का आमचा हा पूर्वीजात हा नांदूर शिंगोटे ते एकलव्यनगर चिचबनवाडी तसेच नळवाडी हा जो रस्ता आहे हा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शिफ्टिंग किंवा याच्या मार्गामध्ये बदल करू नये. आमचा जो रस्ता आहे तोच रस्ता आमचा या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवण्यात यावा आणि या रस्त्याच्या आजूबाजूला जे अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावा हीच या ठिकाणी आम्ही उपस्थित सर्व आदिवासी बांधवाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. आपण जर बघितलं सर्वांनी मगाशी या ठिकाणी पंचायत समितीचे अधिकारी आलेले आहेत, त्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारणा केली असता त्यांनी संबंधित माणसाशी चर्चा केली, कुठल्या प्रकारची तुम्ही परवानगी घेतली नाही किंवा घेतली का, तर संबंधित माणूस म्हणे आम्ही परवानगी घेतली नाही परंतु आम्ही परवानगी घेणार आहे. परंतु अधिकारी लोकांचं हेच म्हणणं आलं का परवानगी न घेता तुम्ही कसं काय त्या ठिकाणी काम करतायत. मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार आहे का, करणार आहे का, प्रशासन काय नेमकं भूमिका घेत नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? ज्या ठिकाणी आता अधिकाऱ्यांचं तर या ठिकाणी ठोसपणे असा निर्णय आमच्या लक्षात येत नाही आहे. आम्ही वारंवार तेच सांगतो आहे का आमच्यावरती जो अन्याय अत्याचार जो होतो आहे किंवा जो रस्त्याच्या अतिक्रमणाचा जो विषय आहे आमचा ज्यावेळेस अतिक्रमण होतं त्यावेळेस आम्ही वेळोवेळी रस्त्यावरती आलेल्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अधिकाऱ्यांचं मनापासून त्या ठिकाणी त्या कामाकडे लक्ष आम्हाला दिसून येत नाही आहे. आमच्या मनासारखं उत्तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं नाही आहे. बघू शकता आपण या ठिकाणी अतिशय तीव्र संताप या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. नाशिक पुणा हा जो महामार्ग आहे या महामार्गावरती जे काही अतिक्रमण सदृश्याची परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य दखल घ्यावी आणि येणाऱ्या जाणाऱ्यासाठी जो रस्ता आहे, जो पूर्वीचा रस्ता आहे तो व्यवस्थित पद्धतीने शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, त्यांचे जे अधिकारी आले आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करून तो रस्ता सुधारित पद्धतीने आणि साईड पट्ट्या टाकून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी अशी या सर्वांची जी काही मागणी आहे त्या मागणीला नक्कीच चांगला काही असा प्रतिसाद शासनाकडून भेटेल अशी या सर्वांची जी काही अपेक्षा आहे ती पूर्ण होईल. SN न्यूजसाठी संतोष शिरसाट, धन्यवाद.